उद्यापासून नवरात्र चालू होते आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो देवी आहे, अशी मी देवी आईशी चरणी प्रार्थना करते आहे। तसेच आज मुलांना काही सुट्टी नाही आहे, तर मुलाला स्कूलला गेलेला आहे आणि दुधूची थोडी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे तो घरी आहे। तर सरांना पण आज सुट्टी आहे आणि आज घटस्थापना, तर खूप सारी तयारी मी अगोदरच केली होती। क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे, साफसफाई वगैरे यामध्ये माझा भरपूर 2-3 दिवस क्लिनिंगमध्येच गेलेले आहेत आणि एकटी असल्यावर खूप सारे धावपळ गडबड होते। तर असो, तर आज पूर्ण माझी तयारी झालेली आहे आणि फक्त आता घटस्थापना करायची आहे। तर तसेच मी मुलांना टिफिन वगैरे बनवून दिलेला आहे, त्यांना जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे, कपडे वगैरे वॉश केली। सकाळीच लवकर उठून मी सगळी क्लिनिंगची कामं म्हणजे फरशी वगैरे सगळं क्लीन केलं आणि आता मी घटस्थापना करणार आहे। तर घटस्थापना कशा पद्धतीने मी करते, तसेच काही नियम आहेत आणि कशा पद्धतीने करायची, तसेच कोणते नियम पाळायचे आपण स्त्रियांनी, तर हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा। तर आता मी आवरते आणि मग मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने घटस्थापना करते। तर मैत्रिणींनो, आता नवरात्रीमध्ये 9 दिवसांचा उपवास आहे आणि मी घटस्थापना करत असते। तर प्रत्येक वर्षी माझ्या घरात घट बसवला जातो आणि त्याची अगोदरच मी 8-10 दिवस अगोदरच माझी तयारी चालू होते। तर आता सगळी माझी तयारी झालेली आहे आणि आता पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते मी सगळं एका साईडला काढून घेते। म्हणजे एकदा का पूजा करायला बसलं तर कुठल्याही वस्तूचं आपल्याला उठायला वगैरे लागत नाही सारखं। त्यामुळे मी सगळ्या ज्या काही वस्तू साहित्य लागतं पूजेसाठी ते सगळं एका साईडला मी काढून घेते। तर घटस्थापना करताना, पूजा करताना आपण उपवास केलेला असतो, त्यामुळे शांत मनाने, अगदी कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता, मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा द्वेष न करता आपण अगदी निर्मळ मनाने ही पूजा केली पाहिजे आणि केली जाते। तर आता अशा पद्धतीने मी सगळी तयारी केलेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर ही जी घटासाठी माती आहे ती अगदी काळी माती शेतातली आहे, ती मी 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवलेली आहे। तर आता आपण घट बसवताना जो गडू असतो, मातीचा गाडू बोलतात, तर तो पहिला स्वच्छ धुवायचा आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये अक्षदा, एक कॉईन आणि आपल्याला सुपारी घालायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे। आता आपण त्याला स्वास्तिकही काढू शकता किंवा मी आता इथे कुंकवाने आपल्याला 5 किंवा 7 असं लावून घ्यायचं आहे, कुंकू ओलं करून। तर अशा पद्धतीने मी इथे गाडूला लावून घेतलेला आहे आणि आता आपण जे धान्य आणलेलं असतं तर त्या धान्यामध्ये आपलं घरचं धान्य मिक्स करायचं असतं। मग त्यामध्ये तुम्ही मटकी किंवा मूग किंवा गहू, बाजरी, अजून आपल्या घरातील धान्य त्याच्यामध्ये वाढवा करायचा आणि ते धान्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी 2 पत्रावळी आणलेले आहेत आणि त्या पत्रावळी एका ताटामध्ये मी ठेवल्या आहेत आणि त्यावर आता मी माती घालून घेते आहे, हे बघा। तर अशा पद्धतीने माती आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे पहिले आणि जे धान्य आणलेलं आहे तेच त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर आता हे मिक्स करते मी आणि आपण काही वेळेला काय होतं की वरतून टाकल्यानंतर ते फक्त मग कुठे जास्त उगतं, कुठे कमी उगतं, अशा पद्धतीने होतं। त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा आपल्याला ते लेवलमध्ये सारखं करून घ्यायचं आहे। तर घट बसवताना अशा पद्धतीने बसवायचा। तर माती तुम्ही चाळूनही घेतली तरी चालते आणि अगदी अशीही घेतली तरी चालते, थोडीफार अशी जाडसर वगैरे असली का त्याचे खडे वगैरे तरी चालतं। तर आता इथे मी अशा पद्धतीने मिक्स करून धान्य पसरवून घेतलं, मध्ये थोडंसं गाडूसाठी जागा केली आणि तो जो गाडू आहे तो मी ठेवून घेतलेला आहे, कलश। तर आता हे साईडने सगळं आपल्याला असं सारखं समान करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळं माती वगैरे सारखं करून घेतल्यानंतर मग सर्वात शेवटी आपल्याला पाणी त्याच्यावर टाकायचं आहे। तर आता इथे मी गाडूला हा धागा बांधून घेते, तुम्ही हवं तर फुलांची माळाही घालू शकता। तर असं आहे आणि आपण जे देवांचे टाक आहे, तर टाक असल्यावर त्या घरामध्ये घट बसवलाच जातो आणि बसवावं, घट चांगला असतो, घरामध्ये भरभराट राहतो, सगळं आरोग्य, आयुष्य लाभतं। तसेच आपण मनोभावे पूजा वगैरे एवढा उपवास करतो, तर घरामध्ये असे देवांचे टाक असेल तर त्या घरामध्ये घट बसवला जातो।
तर अशा पद्धतीने मी आता इथे विड्याची पानं ठेवून घेते आणि विड्याच्या पानावर आपल्याला देव ठेवायचे आहे. तर हे देव ठेवताना ज्यांच्याकडे टाक आहे तर काही ठिकाणी बघा ते खाली असे झोपवले जातात किंवा काही ठिकाणी उभे करतात. तर त्याचं पण एक शास्त्र आहे की हे जे टाक आहेत देवांचे, तर आता नवरात्रीमध्ये जागरण केलं जातं, त्यामुळे देव हे जागरण केल्यामुळे झोपतात. त्यामुळे आपण इथे देव लगेच झोपवायचे नाही आहे, तर ते असे उभे करून ठेवायचे आणि आपण ज्या देवाची सेवा करतो त्या देवापुरतंच आपल्याला ठेवायचं आहे. तर बरेच लोक कन्फ्युजन होतात की देवांचे टाक आहेत आणि मग ते असे खाली झोपवायचे असतात आणि काही ठिकाणी मग 10 दिवस म्हणजे दसरा होईपर्यंत नित्यपूजा केली जात नाही, तर घट बसवल्यानंतर. तर काही ठिकाणी असं असतं. तर त्या आपण कुलदेवतेची किंवा आपण देवीची सेवा करतो तर त्या देवीपुरतंच आपण मर्यादित ठेवलं पाहिजे. कारण काही वेळेला काय होतं, ते देवांना आपण रोजची नित्यपूजा आंघोळ वगैरे केली पाहिजे. आता आपण चंपाषष्ठी वगैरे करतो किंवा भरपूर काही आता आपण गणपतीमध्ये गणपतीची सेवा करतो, तर प्रत्येक देवाची सेवा ही केली जाते. त्यामुळे आता देवीचा मान आहे तर आपण देवीची सेवा केली पाहिजे कुलदेवतेची, आणि बाकी देवांना आपण रोजची नित्यपूजा केली पाहिजे आंघोळ. तर हे देव आहेत तर हे दसऱ्याच्या दिवशी पंचामृताने त्यांना आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे करून मग ह्या दिवशी आपण मोठी पूजा करतो. सगळ्या गाड्यांना वगैरे घराची सगळ्याची आपण पूजा करतो. तर अशा पद्धतीने करायची आणि दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवांची नित्यपूजा करून देवांना मग खाली झोपवायचं. तर झोपवायचं आणि नंतर कोजागिरी पौर्णिमा होईपर्यंत आपण देवांना आंघोळ वगैरे घालायची नाही त्या दिवशी. म्हणजे 4 ते 5 दिवस आपण देवांना झोपवायचा, आराम करून द्यायचा आहे आणि नंतर कोजागिरीच्या दिवशी पुन्हा आपण नित्यपूजा चालू ठेवायची आहे. तर तसेच नवरात्रीमध्ये आपण स्त्रियांनी 9 दिवस उपवास करतो. अगदी या दिवशी मनोभावे पूजा वगैरे केली जाते. तसेच राग द्वेष चिडचिड करायची नाही आहे ह्या दिवसांमध्ये, आणि तसेच आपण नख किंवा केस ह्या दिवसांमध्ये कापायची नाही आहेत. तर असे काही नियम आहेत. तर ह्या दिवशी गादीवरही बसलं जात नाही, कारण देवी गादीवर बसते, त्यामुळे शक्यतो गादीवर बसणं टाळावं. आणि काही तर अनवाणीसुद्धा चालतात, पायात चप्पल न घालता 9 दिवस कठोरपणे असं ह्याचं नियम हे पालन करतात. तर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे. आणि नवरा बायकोमध्ये शारीरिक संबंधही ह्या दिवसांमध्ये ठेवायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने आपण मनोभावे पूजा करायची आणि देवीच्या मंदिरात जाऊन आपण ओटी वगैरे भरायची देवीची. पुन्हा काही परडी वगैरे असेल तर ती भरायची. जसं शक्य होईल तसं आपण तेलाचा दिवा वगैरे लावायचा आहे, जाळायचं आहे तेल मंदिरात जाऊन. तर अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपण ह्या दिवसांमध्ये करायचं आहे. काही सवाष्ण बोलून त्यांना आपण फराळाचं देऊन ओटी भरायची आहे. जसं शक्य होईल तसं तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. काही कन्यापूजनसुद्धा देखील करतात ह्या दिवसांमध्ये. तर अशा पद्धतीने आहे. प्रत्येक ठिकाणी प्रथा काही ठिकाणी वेगवेगळी असते. तर जे ते त्याच्या पद्धतीने करतं आणि अशा पद्धतीने ह्या नियमांचं आपण ह्या दिवसांमध्ये पालन करायचं आहे. तर कुठल्याही प्रकारची निंदा द्वेष असं करायचं नाही आहे. काही वाईट गोष्टी आपण ऐकायच्या बोलायच्या देखील नाही आहेत. तर अशा पद्धतीने आहे. हा दिवा आपण सकाळ संध्याकाळ कायम तेवत ठेवायचा आहे आणि रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं. दिवा वगैरे धूपदीप अगरबत्ती लावून आपण सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. तर कुठलाही तुम्ही ठेवू शकता, कारण देवीचे फक्त अवतार आहे, देवी एकच असते असं आहे. तर आता इथे मी बघा कॉईनवर आपल्याला इथे सुपारी गणपती म्हणून आपल्याला ठेवायची. हळदी कुंकू वाहून घ्यायचं, त्यावर हळकुंड, खारीक, खोबरं, सुपारी आणि अशा पद्धतीने आपण बदाम हे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी समोर आता रांगोळी काढते. आज घटस्थापना आहे, त्यामुळे इथे मी कलशाची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. जागा छोटी असल्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण देवीचा मंत्र आपण जप करायचा आहे मनातल्या मनात, की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आपण दुर्गा मातेचा मंत्र मनातल्या मनात आपण सतत जप करायचा आहे. तर आता इथे मी धूप वगैरे लावून घेतलेला आहे. तर तेलाचा दिवा लावला जातो, त्यामुळे इथे तेलाचा दिवा तसेच आज तुपाचाही दिवा लावू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आहे. धूपदीप
अगरबत्ती लावून सर्वात शेवटी आरती वगैरे करायची आहे। तर आज शुभ दिवस असल्यामुळे मी इथे कलश स्थापनासुद्धा करणार आहे। तर आता मी इथे घट बसवून घेतलेला आहे आणि आता मी कलश स्थापना करते आहे। घटस्थापना करताना दुपारचा टायमिंग हा चांगला होता अमृततुल्य म्हणून मी पहिले घटस्थापना करून घेतली। आता मी कलश स्थापना करणार आहे। तर कलश स्थापना करताना पहिले तुम्ही ताटामध्ये तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये दल कमळ हे काढून घ्यायचे हाताने आणि त्यावर कलश ठेवायचा आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं। तर मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली आणि कुंकुमार्चन करून श्री सूक्त बोललेली आहे। तर आता माझी कलश स्थापना झाली। तसेच या दिवसांमध्ये उपवासाला तुम्ही काही खाऊ शकता, म्हणजे फ्रूट, तसेच वरईची भाकरी, राजगिऱ्याची भाजी, लाल भोपळा, भेंडी। काही ठिकाणी चालत नाही, काही ठिकाणी चालतो, परंतु अशा पद्धतीने खिचडी किंवा तुम्ही असं फ्रूट फलाहार घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे। आणि आता इथे तुम्ही दुर्गा सप्तशतीची ही पारायणं करू शकता। 21/7 जसे जमेल तसे तुम्ही 21 पारायणं वगैरे केली तर चांगलंच आहे। अशा पद्धतीने तुम्ही पारायणं किंवा देवीची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे। तर ह्या पद्धतीने आपण असे जेवढे आपल्याला माहिती आहेत तेवढे नियम आपण पाळले पाहिजे। आणि तसेच देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी वगैरे भरावी। गोरगरिबांना तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही द्यायचं आहे काही ना काहीतरी। तर अशा पद्धतीने हे नियमांचं पालन करायचं आहे। तसेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी कडाकणी करून त्याची तळी भरली जाते आणि तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे। समोरून एकदा हे मम्मीचे ताट
तर आता आरती वगैरे झालेली आहे आणि इथे दाराच्या बाहेर गणपतीचा फोटो आहे, तर त्यालाही मी फोटोला आरती वगैरे ओवाळून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं प्रवेशद्वार वगैरे जो मेन डोअर आहे तिथे स्वच्छता वगैरे करून रांगोळी वगैरे काढलेली आहे दारापुढे. तर मैत्रीण आली होती, मग तिचीही मी ओटी वगैरे भरलेली आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला करायचं आहे ह्या दिवसांमध्ये. हॅलो, तर आता घटस्थापना मी केलेली आहे आणि तसेच आज शुभ दिवस असल्यामुळे कलश स्थापनासुद्धा केलेली आहे आणि मी तुम्हाला काही नियम वगैरे सांगितले, तर ते आपण स्त्रियांनी असे कडक त्याचं पालन केलं पाहिजे. तर माता लक्ष्मी प्रसन्न होते, त्या घरामध्ये नेहमी सुख शांती आणि भरभराटी लागते. तर असं आहे. तर आता तुम्ही बघू शकताय माझं घटस्थापना आणि कलश पूजन केलेलं. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.